हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे गौरी आणि टेस्ट ऑफ इमोशन्स विथ गौरीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. व्हॅलेंटाईन्स डे जवळ येत आहे आणि त्यासाठी मी आज मोल्डेड चॉकलेट बनवली आहे. मी स्ट्रॉबेरी, मनुके, काजू आणि बदाम टाकून चॉकलेट बनवली आहे. तुम्ही बघू शकता इतक्या सुंदर शेपच्या चॉकलेट झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला एक फोडूनही दाखवते. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. मी ॲमेझॉनवरून हे चॉकलेट कंपाऊंड ऑर्डर केलेले आहेत आणि याचा यूज करून मी चॉकलेट बनवणार आहे. मी 3 प्रकारचे चॉकलेट कंपाऊंड ऑर्डर केले आहेत: व्हाईट चॉकलेट, डार्क चॉकलेट अँड मिल्क चॉकलेट. मी डबल बॉयलर पद्धतीने चॉकलेट मेल्ट करणार आहे. त्यासाठी मी एक छोटं पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये ते अर्धं पातेलं पाणी घेतलं आणि त्याच्यावरती हा काचेचा बाऊल ठेवणार आहे आणि त्यामध्ये चॉकलेट टाकून ती मेल्ट करणार आहे. मी आधी व्हाईट चॉकलेट मेल्ट करून घेणार आहे. त्यासाठी मी व्हाईट चॉकलेट कंपाऊंडचा एक पार्ट घेतला आणि तो कापून घेतला. छोट्या छोट्या पार्टमध्ये कापल्यानंतर चॉकलेट मेल्ट करणं इझी होतं. आता ही कापलेली चॉकलेट मी बाउलमध्ये टाकली आणि ती आपल्याला हलवत राहून मेल्ट करून घ्यायची आहे. आणि चॉकलेट मेल्ट करताना गॅस खूप फास्ट नाही ठेवायचा, नाहीतर ती अजून जास्त कडक होऊन बसते आणि ती अजिबात मेल्ट होत नाही परत. सो गॅसची फ्लेम बारीक ठेवूनच आपल्याला चॉकलेट मेल्ट करायची आहे. माझी व्हाईट चॉकलेट छान मेल्ट झाली आहे. आता मी डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट मेल्ट करून घेणार आहे. त्यासाठी मी डार्क आणि मिल्क चॉकलेट दोन्हीही सेम क्वांटिटीमध्ये घेतली आहेत आणि हे देखील मी बारीक चिरून घेतलं आहे. बारीक कापलेली चॉकलेट मी आता बाउलमध्ये टाकली आहे आणि ही देखील हलवत राहून मंद आचेवर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे. माझी चॉकलेट छान मेल्ट झाली आहे. आज मी स्ट्रॉबेरीची चॉकलेट बनवणार आहे. त्यासाठी मी स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्या बारीक कापून घेतल्या आहेत. माझ्याकडे हा हार्ट शेपचा चॉकलेटचा मोल्ड आहे. आता मी याच्यामध्ये एक एक करत व्हाईट चॉकलेट सोडून घेणार आहे. मी सगळ्या हार्ट शेप्समध्ये अर्धे अर्धे चॉकलेट टाकलेली आहेत. आता याच्यावरून मी स्ट्रॉबेरी टाकणार आहे आणि त्याच्यावरून परत आणखीन एकदा चॉकलेट टाकणार आहे.
सगळ्या शेप्समधून स्ट्रॉबेरी टाकून झाली आहे. आता मी त्याच्यावरून परत एकदा चॉकलेट सोडणार आहे. सगळ्या हार्ट शेपमध्ये मी आता चॉकलेट टाकून घेतलेली आहे आणि आता हे मी फ्रीजमध्ये 1 तासासाठी ठेवणार आहे. आता मी असंच ब्राऊन चॉकलेट पण बनवून घेणार आहे. त्यासाठी मी मोल्डमध्ये आधी चॉकलेट टाकली, त्याच्यावरून थोडीशी स्ट्रॉबेरी टाकली आणि परत स्ट्रॉबेरीवरून थोडीशी चॉकलेट टाकली. अशा सेम पद्धतीने मी बदाम टाकून पण चॉकलेट बनवणार आहे. त्यासाठी मी प्रत्येक शेपमध्ये एक बदाम टाकला आणि त्याच्यावरून चॉकलेट टाकून घेतली. अशा सेम पद्धतीने मी काजू आणि मनुक्यांची देखील चॉकलेट बनवून घेत आहे. आता मी व्हाईट अँड ब्राऊन कॉम्बिनेशनची चॉकलेट बनवणार आहे. माझ्याकडे फ्लावर शेपचा मोल्ड देखील आहे. आता मी त्या शेपमध्ये खाली ब्राऊन चॉकलेट टाकली, त्याच्यावर काजू किंवा बदाम टाकले आणि त्याच्यावरून व्हाईट चॉकलेट टाकली आहे. बनवलेल्या सगळ्या चॉकलेट मी 1 तासासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवल्या आहेत. 1 तास कंप्लीट झाला आहे आणि आता या चॉकलेट मी तुम्हाला मोल्डमधून बाहेर काढून दाखवते. व्हाईट चॉकलेटवरती स्पूननी मी थोडीशी ब्राऊन चॉकलेट टाकली आहे. तुम्ही बघू शकता फ्लावरचा देखील शेप किती सुंदर आलेला आहे. अशा प्रकारे माझ्या सगळ्या चॉकलेट रेडी आहेत. आता मी तुम्हाला एक व्हाईट चॉकलेट ज्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी ॲड केलेली आहे ती काढून दाखवते. आता या चॉकलेट मी रॅपरमध्ये रॅप करून घेणार आहे. माझ्या सगळ्या चॉकलेट रॅपरमध्ये रॅप करून झालेल्या आहेत. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.